प्रश्न क्रमांक 1. नीच या शब्दाचा समानार्थी नसलेला शब्द ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. सज्जन. प्रश्न क्रमांक 2. चढाई या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. माघार. प्रश्न क्रमांक 3. भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव दरवर्षी कोणत्या शहरात संपन्न होतो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. पणजी. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण किती महसूल विभाग आहेत? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 6. प्रश्न क्रमांक 5. जगातील अतिशय थंड हवामानाचा प्रदेश कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. टुंड्रा. प्रश्न क्रमांक 6. मूलद्रव्याच्या सर्वात लहान अविभाज्य कणाला काय म्हणतात? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. अणू. प्रश्न क्रमांक 7. इजिप्त या देशाची अधिकृत भाषा कोणती आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अरबी. प्रश्न क्रमांक 8. राजाजी योजना ही योजना कोणत्या वर्षीची योजना आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 1944. प्रश्न क्रमांक 9. पालघर जिल्ह्याची निर्मिती कोणत्या वर्षी झालेली आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 2014. प्रश्न क्रमांक 10. वैयक्तिक सत्याग्रहातील पहिले सत्याग्रही कोण होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विनोबा भावे. प्रश्न क्रमांक 11. भारताचा औद्योगिक विकास हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. धनंजय गाडगीळ. प्रश्न क्रमांक 12. बारडोली येथील शेतकऱ्यांच्या चळवळीचे नेतृत्व कोणी केले होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सरदार वल्लभभाई पटेल. प्रश्न क्रमांक 13. इंडिया इंडिपेंडन्स लीगची स्थापना कोणी केली होती? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. रासबिहारी बोस. प्रश्न क्रमांक 14. रिव्होल्युशनरी हे पत्रक कोणी सुरू केले? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. सचिंद्रनाथ सन्याल. प्रश्न क्रमांक 15. मुळशी येथील सत्याग्रहाचे नेतृत्व कोणी केले होते? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. सेनापती बापट. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा. प्रश्न क्रमांक 16. इंद्र या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. देवेंद्र. प्रश्न क्रमांक 17. खालीलपैकी कोणता शब्द अनुरक्त या शब्दाचा समानार्थी शब्द नाही? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. अनासक्त. प्रश्न क्रमांक 18. खालीलपैकी शब्दातून बोल भांड या शब्दासाठी पर्यायी शब्द निवडा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बडबड्या. प्रश्न क्रमांक 19. अपकर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. उत्कर्ष. प्रश्न क्रमांक 20. आच लागणे या वाक्यप्रचाराचा अर्थ ओळखा. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. झळ लागणे. प्रश्न क्रमांक 21. बनगरवाडी हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. व्यंकटेश माडगुळकर. प्रश्न क्रमांक 22. बलूत हे पुस्तक कोणी लिहिले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दया पवार. प्रश्न क्रमांक 23. गोविंद पानसरे यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. शिवाजी कोण होता. प्रश्न क्रमांक 24. शंकर पाटील यांनी कोणते पुस्तक लिहिले आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. वळीव. प्रश्न क्रमांक 25. संतोष पवार यांचे खालीलपैकी कोणते पुस्तक आहे? उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. बहादूर थापा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा.